नमस्कार. मागच्या टॉपिकमध्ये आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्न आणि ट्रेडिंग कन्सर्न ॲक्टिव्हिटी यामध्ये एक्झॅक्ट काय फरक आहे आणि दोघांच्या मोटिव्हमध्ये काय फरक आहे किंवा त्यांचा काय पर्पज आहे यावर चर्चा केलेली आहे. आजच्या या लेसनमध्ये आपण बघणार आहे की नॉन ट्रेडिंग कन्सर्न या ऑर्गनायझेशनसाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे अकाउंट्स महत्त्वाचे आहे आणि त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट काय आहे किंवा त्याचे अकाउंट्स कसे तयार करावे लागतात. अकाउंट तयार करत असताना कोणत्या कोणत्या बाबी आपणास लक्षात घ्याव्या लागणार आहेत या लेसनमध्ये आपण चर्चा करूया. तर सर्वात अगोदर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की नॉन ट्रेडिंग कन्सर्नचे काय एक्झाम्पल्स आहेत किंवा काही प्रकार आहेत का. नॉन ट्रेडिंग म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, वेअर देर इज नो सेल्स, नो परचेज और नो ट्रेडिंग. दॅट मीन्स नो प्रॉफिट. तर मग या ठिकाणी त्यांचा उद्देश आपण बघितला होता मागच्या वेळेला की सर्व्हिसेस प्रोव्हाइड करावे लागत असतात. सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असताना नॉन ट्रेडिंग कन्सर्नला काही इन्कम्स मात्र होत असतात. त्यासाठी त्यांना काही खर्च करावे लागत असतात. तर हे इन्कम आणि खर्च किंवा जे काही पेमेंट्स करावे लागत असते ते यासाठी त्यांना जे काही ज्या प्रकारचे अकाउंट तयार करावे लागतात ते मुख्य करून कोणते आहे. तर यामध्ये 3 मुख्य अकाउंट्स आपणास लक्षात घ्यायचे असतात. एक म्हणजे यामध्ये येतं रिसीप्ट अँड पेमेंट अकाउंट. रिसीप्ट अँड पेमेंट अकाउंट. हे रिसीप्ट अँड पेमेंट अकाउंट इज लाईक ॲज कॅश बुक वेअर ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. So there are 2 types, receipts and payments. In receipt transactions, receipts are again 2 more types, cash receipts and credit receipt. So only the cash type of transactions and cash type of payments are recorded in our first account, that is receipt and payment. तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट यामध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केलेली असतात, ज्यामध्ये रिसिप्ट ही पुन्हा 2 प्रकारचे असते, जसे की रेव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्ट. रेव्हेन्यू म्हणजे रिकरिंग म्हणजे इन्कम्स आणि कॅपिटल रिसिप्ट म्हणजे अशा प्रकारच्या रिसिप्ट्स की ज्या लॉंग टर्म पर्पजसाठी आपल्याला मिळालेल्या असतात, दॅट इज लायबिलिटीज. जर कॅपिटल रिसिप्ट असेल तर आपण त्यांना लायबिलिटी असे ट्रीट करणार आहे. त्याचप्रमाणे पेमेंट्स असते. पेमेंट देखील 2 प्रकारचे असते, पेमेंट फॉर एक्सपेंडिचर आणि पेमेंट फॉर परचेस ऑफ ॲसेट. इट मीन्स रिकरिंग एक्सपेन्सेस अँड कॅपिटल एक्सपेन्सेस. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं अकाउंट आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे, जे म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट का तयार करायचं आहे, तर यामध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या बेसवर त्या ऑर्गनायझेशनला जे काही इन्कम झालेले आहे तर वर्षभरामध्ये सरप्लस आहे का डिफिसिट झालेलं आहे हे बघण्यासाठी इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं, ज्यामध्ये इन्कम्स आणि एक्सपेंडिचर्स रेकॉर्ड केले जात असतात. आणि तिसरं एक महत्त्वाचं स्टेटमेंट या ठिकाणी तयार करायचं जे म्हणजे बॅलन्स शीट. ट्रेडिंग कन्सर्नमध्ये देखील बॅलन्स शीट तयार केली जाते. बॅलन्स शीट ही एखाद्या व्यवसायाची, एखाद्या ऑर्गनायझेशनची फायनान्शियल पोझिशन तपासण्यासाठी, चेक करण्यासाठी किंवा बघण्यासाठी तयार करावी लागत असते, ज्यामध्ये ॲसेट्स अँड लायबिलिटीज या 2 बाजू असतात. आणि हे तयार करत असताना सोबत काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन देखील लक्षात घ्यावे लागत असतात, जे वर्षाच्या शेवटी रेकॉर्ड केले जातात. तर अशा प्रकारे या बेसवरती आपणास नॉन ट्रेडिंग कन्सर्न या व्यवसायाचं, या ऑर्गनायझेशनचं फायनल अकाउंट तयार करायला शिकायचं आहे. नेक्स्ट
डिस्कशनमध्ये आपण डिटेल्समध्ये एक किंवा 1 by 1 अकाउंट्सवर व्यवस्थित डिस्कशन करणार आहोत. या नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचे मुख्य इन्कम कोणते आहे, मुख्य खर्च कोणते आहे, कशा प्रकारच्या ॲसेट्स किंवा लॅबिलिटीज या बॅलन्स शीट्समध्ये आपल्याला घ्यायच्या असतात आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये कशा कशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स दाखवलेले असतात यावर आपण पुन्हा पुढील लेसनमध्ये सविस्तर चर्चा करू.